मंडळी, उद्या आहे मौनी अमावस्या. आतापर्यंत तुम्ही अमावस्येबद्दल बरीच धार्मिक माहिती बघितली असेल, ऐकली असेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अमावस्येबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतं, विज्ञान काय सांगतं, ही माहिती सांगणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, उद्या आहे मौनी अमावस्या. आता इथं तुम्हाला मी जी अमावस्येबद्दल माहिती सांगणार आहे त्या अगोदर एक सांगते. आता तुम्हाला इथं जो व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ मागच्या अमावस्येचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अमावस्येचं माझं रुटीन थोडक्यात दाखवलेलं आहे. त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे सर्व एवढं दाखवणं शक्य होत नाही, म्हणून मी इथं आज दाखवत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जी घराची पूजा, गोठ्याची पूजा, गाड्यांची पूजा हे इथं दाखवलेली नाही, कारण तो व्हिडिओ मी शूटच केलेला नव्हता. तसं तर या दिवशी बरेच विधी हे करण्याजोगे असतात, पण जे जे शक्य आहे ते जरूर करावं. चला तर मग वेळ न घालवता या अमावस्येबद्दल माहिती बघू. अमावस्येबद्दल विज्ञान काय सांगतं हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. त्या अगोदर ज्योतिषशास्त्र काय सांगतं ते आपण बघू. अमावस्येला आंघोळ करताना पंचगव्य उठण्यासारखं संपूर्ण शरीराला लावावं आणि मग आंघोळ करावी. ह्या उपायानं आरोग्य सुधारतं. आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर हा उपाय जरूर करा. असं केल्यामुळं त्या व्यक्तीचं आरोग्य सुधारेल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र अंगाला लावू नका. त्याचबरोबर अमावस्येला महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप केला तर ते सुद्धा आरोग्यदायी ठरतं. त्याचबरोबर भगवान शंकरांची कृपासुद्धा होते. पुढचा उपाय, अमावस्येला उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं. असं केल्यामुळं घरामध्ये सकारात्मकता येते आणि नकारात्मकता निघून जाते. हळदीचं लेपन कसं करावं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जरूर बघा. अमावस्येला फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, चिमूटभर हळद, अगदी 2-3 थेंब गोमूत्र, थोडंसं लिंबाचा रस हे सर्व अगदी थोडं थोडं टाकून मग फरशी पुसावी. असं केल्यामुळं घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या साफसफाईबरोबर वाहनांची सुद्धा साफसफाई करावी. हे सगळं आपले आईवडील, आजी आजोबा हे पूर्वीपासून करत आलेले आहेत, ते आपणही करायचं असतं. अमावस्येला घराची सर्व जाळी जळमटं काढून स्वच्छता करावी. बघा, आपण दिवाळीला बरीच साफसफाई करतो. जी साफसफाई आपण इतर वेळी करत नाही ती दिवाळीला मात्र आवर्जून करतो. एखादी अडगळीची जरी रूम असली तरीसुद्धा अशी अडगळीची खोली आपण दिवाळीला आवर्जून आवरतो, ती स्वच्छ करतो. आपलं घर, अंगण स्वच्छ असल्यामुळं आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. म्हणजेच काय तर आपल्या मनामध्ये प्रसन्नता येते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते, बरोबर ना? अमावस्येला आपल्या घराच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी पिवळी मोहरी आणि आपल्या देवघरातील जी रक्षा आहे ती रक्षा उजव्या हातामध्ये घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गसूक्त म्हणून ती मोहरी घरात आणि घराच्या परिसरात टाकल्यास वाईट शक्ती निघून जातात आणि घरातील सर्व व्यक्तींचं सर्व संकटांपासून संरक्षणसुद्धा होतं. आता आपण वैज्ञानिकदृष्ट्या अमावस्येचं काय महत्त्व आहे ते बघू. आपण सर्व हे शाळेत शिकलेलो आहेच. चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून समुद्राला भरती आणि ओहोटी येते, हे बरोबर आहे ना? जशी अमावस्या आणि पौर्णिमा तशी भरती आणि ओहोटी. मग आता लक्ष देऊन ऐका. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% पाणी आहे. मग चंद्राचा प्रभाव जर समुद्रावर होतो तसाच तो आपल्या मानवी शरीरावर सुद्धा होतो, बरोबर आहे ना? आणि हेच कारण आहे जे मनोरुग्ण असतात त्यांना अमावस्या आली की जास्त अस्वस्थ होतं. आणि मग अशा वेळेला काही जण म्हणतात अमावस्या आली की याला गरका येतो, हिला गरका येतो.
पण त्यामागचं हे विज्ञान आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अमावस्या ही पितरांची अतिशय महत्त्वाची तिथी आहे. पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या ही तिथी अतिशय उत्तम मानली गेलेली आहे. म्हणूनच अमावस्येला पितरांचे श्राद्ध करतात, तर्पण करतात आणि अमावस्येला केलेलं श्राद्ध हे पितरांपर्यंत पोहोचतं आणि पितरांची आपल्यावर कृपा राहते. त्याचबरोबर पितरांना शांतीसुद्धा मिळते. आणि अजून एक सांगते, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही तिथी माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे. कारण दिवाळीसुद्धा अमावस्येलाच येते. म्हणून माता लक्ष्मीची सेवा, उपासना करण्यासाठी अमावस्या ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच अमावस्येला जर लक्ष्मी मातेची सेवा केली, लक्ष्मी मातेचे स्तोत्र पठण केलं, मंत्र जप केला किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केलं तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहते. या सेवेचा लाभ नक्कीच मिळतो. लक्ष्मी घरामध्ये सदैव निवास करते आणि हेच कारण आहे दिवाळीच्या दिवशी अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. ज्योतिषशास्त्रात अमावस्येला केले जाणारे उपाय सांगितलेले आहेत, पण तेच उपाय परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला अजून सोपे करून सांगितलेले आहेत. हे उपाय जेवढे जमतील तेवढे तुम्ही जरूर करा. तर चला, उद्या आहे मौनी अमावस्या. या अमावस्येच्या निमित्ताने तुम्हाला मी अमावस्येचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व सांगितलं. तुम्हाला मी आज सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.